Hello student, I am Miss S.M. Pawar, Certificate course in Human Resource Management. Okay, today's lectures are Certificate course in Human Resource Management. तर आपला जो करिअर ओरिएंटेड कोर्स आहे तो आहे सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. हा तुम्हाला BCom फर्स्ट इयरसाठी असतो. तर याचा आपण पासून पेपर नंबर फर्स्ट, आपला जो पेपर नंबर फर्स्ट आहे तो आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आपल्या पेपर नंबर फर्स्टचं टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. त्यासाठी जो आपल्याला स्टडी करायचा आहे, ज्या 4 युनिट्सचा आपल्याला स्टडी करायचा आहे, तर त्यामधील फर्स्ट युनिटचा स्टडी आजपासून आपण या लेक्चर्सपासून स्टार्ट करणार आहोत. आपण पेपर नंबर फर्स्ट पाहत आहोत. आपल्या पेपर नंबर फर्स्टचे टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आपल्या कोर्सचे टायटल आहे सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर या पेपर नंबर फर्स्टमध्ये आपल्याला 4 युनिट्स आहेत. त्याचा ओव्हरव्ह्यू आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी घेतलेला आहे की आपल्याला कोणकोणते युनिट्स आहेत, त्या युनिट्सचे टॉपिक्सचे टायटल कोणकोणते आहेत, त्या युनिटमध्ये आपल्याला कोणकोणत्या कंटेंट्सचा स्टडी करायचा आहे, याचा आपण ओव्हरव्ह्यू प्रिव्हियस लेक्चर्समध्ये घेतलेला आहे. तर आजपासून आपण या पेपर नंबर फर्स्ट ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट यासाठी आपल्याला 4 युनिट्स आहे. तर त्या 4 युनिट्समधील आपण फर्स्ट युनिट हे स्टार्ट करणार आहोत. आपला युनिट नंबर फर्स्टचे टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर या युनिट नंबर फर्स्टमध्ये आपल्याला इंट्रोडक्शन अँड कन्सेप्ट ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, त्याचबरोबर फंक्शन्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन प्रोसेस, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट अँड इट्स मेथड्स, या 4 कंटेंट्सचा स्टडी आपल्याला युनिट नंबर फर्स्ट यामध्ये करायचा आहे. युनिट नंबर फर्स्ट आपले आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. युनिट नंबर फर्स्टचे टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. त्यामध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही कन्सेप्ट काय आहे, त्याचे प्रॉपर मिनिंग, डेफिनेशन्स काय आहे, ते आपण आज या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर या युनिट नंबर फर्स्टमध्ये आपण HRM म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे फंक्शन्स कोणकोणते आहेत, त्यांना कोणकोणत्या प्रकारची फंक्शन्स कार्य करावी लागतात, तर त्यांचा देखील आपण स्टडी करणार आहोत. त्याचबरोबर या युनिट नंबर फर्स्टमध्ये आपण ही रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असते आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये. जेव्हा आपल्याला ह्युमन रिसोर्सची गरज असते तेव्हा आपण काय करतो, तर आपण असल्या एम्प्लॉयर्सची रिक्रुटमेंट भरती करतो. मग अशी रिक्रुटमेंट करताना कशा प्रकारची प्रोसेस असते, त्या प्रोसेसचा आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यानंतर जे काय आपण रिक्रूट केलेले आहेत एम्प्लॉयर्स, त्यांचे योग्य त्या योग्य ते एम्प्लॉयर्स निवडून आपल्याला त्यांचे काय करावे लागते, याच्यामध्ये निवड करावी लागते, त्यांचं सिलेक्शन करावे लागते. जे एम्प्लॉयर्स आपण रिक्रूट केले आहे त्यांच्यामधूनच योग्य तो एम्प्लॉई सिलेक्ट करणे, निवडणे, तर त्याची प्रोसेस कशी असते, त्याचा स्टडी आपण या युनिट नंबर फर्स्टमध्ये 1 बाय 1 करणार आहोत. त्याचबरोबर आता पहिल्यांदा आपण कर्मचाऱ्यांची काय केली, रिक्रुटमेंट केली, भरती केली. त्यानंतर त्यांना सिलेक्शन केल्यानंतर त्यांना योग्य ते ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. मग असे ट्रेनिंग देण्यासाठी कोणकोणत्या मेथड्सचा वापर केला जातो, त्या मेथड्स देखील आपण युनिट नंबर फर्स्टमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर नुसतंच ट्रेनिंग देऊन चालत नाही, तर त्यांना डेव्हलपमेंट, आपल्या ह्युमन रिसोर्सचा, आपल्या एम्प्लॉयर्सचा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर विकास झाला पाहिजे, त्याची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. मग त्यासाठी देखील कोणत्या मेथड्स आहेत, त्याचा देखील स्टडी आपण युनिट नंबर फर्स्टच्या माध्यमातून करणार आहोत. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट समजून घेण्याआधी नुसतं ह्युमन रिसोर्स म्हणजे मानवी संसाधन म्हणजे काय, ते आपण पहिले जाणून घेऊया. मीनिंग ऑफ ह्युमन रिसोर्स. अकॉर्डिंग टू लिओन सी मॅगिन्सन, द टर्म ह्युमन रिसोर्सेस, जी काय ह्युमन रिसोर्स ही टर्म आहे ती कॅन बी थॉट ऑफ ॲज द टोटल नॉलेज, स्किल्स, क्रिएटिव्ह ॲबिलिटीज, टॅलेंट्स अँड ॲप्टिट्यूड्स ऑफ ॲन ऑर्गनायझेशन वर्कफोर्स, as well as the value, attitudes and beliefs of the individuals involved. According to Leon C. Magginson, हे जे काय लिओन
सी मॅगिन्सन जे मॅनेजरल थिंकर्स आहेत त्यांच्या मते ही ह्युमन रिसोर्स ही टर्म काय आहे तर can be thought of as the total knowledge, skills, creative abilities, talents, and aptitudes of an organization workforce, as well as the value, attitudes, and beliefs of the individuals involved. The term human resources can also be explained in the sense that is a resource like any natural resources. It does mean that the management can get and use the skill, knowledge, ability, etc. through the development of skill, tapping and utilizing them again and again by developing a positive attitude among employees. This aspect of attitude among the human resources aspects gain significance along with globalization. Okay, human means ह्युमन रिसोर्स मीन्स मानवी संसाधन. आता आपली बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, आपली कंपनी आहे, नुसती कंपनी इस्टॅब्लिश चालत नाही. तर त्यासाठी आपल्याला जे काही ऑब्जेक्ट जे आपले गोल्स अचीव करायचे आहे त्यासाठी त्या कंपनीमध्ये त्या ऑर्गनायझेशनमध्ये ह्युमन रिसोर्स हे इम्पॉर्टंट आहे. जर ह्युमन रिसोर्सेस नसतील तर त्याच्यामध्ये जे काही फंक्शन्स केले जातात, जे काम केले जाते ते करण्यासाठी जर आपल्याला योग्य तो एम्प्लॉयज, योग्य तो कर्मचारी जर मिळाला नाही तर ती ऑर्गनायझेशन जे काही त्यांची ऑब्जेक्ट्स आहेत, जे काही गोल्स आहेत ते अचीव करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला ह्या ह्युमन रिसोर्सची आवश्यकता प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनला असते. मग असा ह्युमन रिसोर्स योग्य त्या ठिकाणी योग्य तो असावा यासाठी त्यांची काय केली जाते, रिक्रुटमेंट केली जाते. त्याचबरोबर त्यांचं सिलेक्शन केले जाते. सिलेक्शन केल्यानंतर त्यांना ट्रेनिंग दिली जाते आणि त्याच्यानंतर त्याचं डेव्हलपमेंट करण्याचे काम हे बिझनेस ऑर्गनायझेशन करीत असते. जेणेकरून ज्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे काम केले जाते ते उत्कृष्ट एकदम बेस्ट क्वालिटीचे व्हावे यासाठी या ह्युमन रिसोर्सचे अशा प्रकारे डेव्हलपमेंट केली जाते. मग त्या ह्युमन रिसोर्स कसा असावा तर त्याच्याकडे नॉलेज, स्किल्स, त्याची जी काही क्रिएटिव्ह ॲबिलिटीज आहे, त्याचे टॅलेंट्स आणि ॲप्टिट्यूड हे जास्त प्रमाणावर असावे जेणेकरून तो परफॉर्मन्स त्याचा जो काही बिझनेस ऑर्गनाइज परफॉर्मन्स आहे तो इफेक्टिव्हली देऊ शकेल. यासाठी त्या ह्युमनकडे योग्य त्या प्रकारचे नॉलेज, स्किल्स, क्रिएटिव्ह ॲबिलिटी आणि टॅलेंट्स, ॲप्टिट्यूड असणे आवश्यक आहे. जेणेकरून आपले जे काही बिझनेस ऑर्गनायझेशनचे गोल्स आहेत, जे ऑब्जेक्टिव्स आहेत ते फुलफिल करण्यासाठी, ते अचीव करण्यासाठी या ह्युमन रिसोर्सची हेल्प होत असते. तर अशा प्रकारे प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये ह्युमन रिसोर्स हा अत्यंत इम्पॉर्टंट असा फॅक्टर आहे. जर ह्युमन रिसोर्सेस ऑर्गनायझेशनमध्ये नसेल तर आपली ऑर्गनायझेशन ही रन होऊ शकत नाही, ती चालू शकत नाही, ती त्यांची ऑब्जेक्टिव्स, गोल्स अचीव करू शकत नाही. हा ह्युमन रिसोर्स असा फॅक्टर आहे की त्याच्या माध्यमातूनच, त्या सोर्सद्वारेच आपण आपले गोल्स अचीव करीत असतो. त्यानंतर आता आपण ह्युमन रिसोर्स म्हणजे काय पाहिले तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट काय आहे ते थोडक्यात पाहूया. Human resource management म्हणजे HRM or HR is the strategic approach to the effective management of people in a company or organization such that they help their business gain a competitive advantage. It is designed to maximize employee performance in service of an employer's strategic objective. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इट मीन्स आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनमधील जे काय एम्प्लॉयमेंट्स आहेत, जे काय एम्प्लॉयर्स आहेत, जे पीपल्स आहेत, जे कर्मचारी वर्ग असतो त्यांचे योग्य ते मॅनेजमेंट करणे. प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये ती बिझनेस ऑर्गनायझेशन रन होण्यासाठी एम्प्लॉयर्सची आवश्यकता असते. मग अशा एम्प्लॉयर्सचे, अशा कर्मचाऱ्यांचे, पीपल्सचे योग्य त्या रीतीने मॅनेजमेंट करणे, त्यांचे व्यवस्थापन करणे व त्यांच्या साह्याने, त्यांच्या मदतीने जे काय आपले ह्युमन रिसोर्स आहे तो यूज करून, त्या ह्युमन रिसोर्सचा वापर करून कंपनी व बिझनेस त्यांचे जे काही ऑब्जेक्टिव्ज असतात, जे गोल्स असतात ते फुलफिल करण्यासाठी, त्याचबरोबर
आपल्या ह्युमन रिसोर्सची हेल्प ही बिझनेस गेन, ओके, बिझनेस गेन आणि कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेजेस, ओके, स्पर्धात्मक फायदे मिळवण्यासाठी देखील यांची हेल्प होत असते. अशा प्रकारे प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये हा ह्युमन रिसोर्स अत्यंत इम्पॉर्टंट असा फॅक्टर आहे. Human resources management treats the people as human beings having economic, social, and psychological needs. Okay? ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मानवी संसाधन व्यवस्थापन म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ट्रीट्स द पीपल ॲज ह्युमन बीइंग हॅविंग इकॉनॉमिक, सोशियल अँड सायकोलॉजिकल नीड्स. ओके, जे आपले मानवी रिसोर्स आहे, जो ह्युमन रिसोर्स आहे, त्यांना एक ह्युमन बिईंग ओके याप्रमाणे, ओके, जे काही इकॉनॉमिक, सोशल अँड सायकोलॉजिक नीड्स आहे याप्रमाणे त्यांचे ट्रीट्स केले जाते या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये. ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट मीन्स एम्प्लॉईंग पीपल, developing their resources, utilizing, maintaining, and compensating their services in tune with the job and organizational requirements with a view to contribute to the goals of the organization, individual, and the society. Human resource management is relatively new and developed as a part of management concerned with the management of human resources. Human resource management is the strategic approach to the effective management of people in a company or organization such that they help their business gain a competitive advantage. It is designed to maximize employee performance in service of an employer's strategic objectives. Human resource management, it means HRM is the department of a business organization that looks after the hiring, management and firing of staff. Okay, human resource management HRM is the department of a business organization that looks after the hiring, management and firing of the staff. Human resource management focuses on the function of people within the business, ensuring best work practices are in a place at all times. Human resource management is the process of recruiting, hiring, and training employees. Okay, listen to carefully. Human resource management is the process of recruiting, hiring, and training employees. The professionals who work in this industry use their skills and expertise to find talent, manage wages, train workers, solve workplace conflicts, and more. Their primary role is to maximize employee performance. Human resource management can be defined as the effective management of people in an organization. Human resource management helps bridge the gap between employees' performance and the organization's strategic objectives. Okay, human resource management helps bridge the gap between employees' performance and the organization's strategic objectives. Efficient human resources management team can give firms an edge over their competition. The key functions of the human resources management team include recruiting people, training them, performance appraisals, motivating employees, as well as more. Human resource management helps a company to achieve its objective from time to time by creating a positive attitude among workers, reducing wastage and making maximum use of resources, etc. In simple ways, okay, human resource management means employing people, developing their resources, utilizing, maintaining and compensating their services in tune with the job and organizational requirements with a view
to contribute to the goals of the organization and the society. ओके, इन सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचे म्हटले, ओके, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याला मानवी संसाधन व्यवस्थापन असे म्हटले जाते. मानवी संसाधन म्हणजे ह्युमन रिसोर्स हे एक प्रत्येक बिझनेस बिझनेसमधील एक व्यक्ती किंवा कर्मचारी म्हणजे एक पर्सन किंवा एम्प्लॉयर्स असतो. तो आपल्या बिझनेस फर्मच्या तो जी काय आपली ती बिझनेस फर्म आहे, ऑर्गनायझेशन आहे, त्याच्या फायनान्शियल म्हणजे आर्थिक व फिजिकल मीन्स भौतिक, जे काय फायनान्शियल अँड फिजिकल रिसोर्सेसशी त्यांचा काय असतो रिलेटेड असतात, विसंगत असतात, ते बिझनेस फर्मशी हे चालवत असतात. त्यांनाच ह्युमन रिसोर्सेस किंवा मानवी संसाधन असे म्हणतात. हे जे काही ह्युमन रिसोर्स आहे त्यांचे फंक्शन्स हे ज्या ऑर्गनायझेशन आहे त्याच्याबरोबर संस्थात्मक कार्य आहे, जी लोकांशी संबंधित आहे आणि त्यांचे जे काही नुकसान भरपाई आणि त्यांचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत त्याचबरोबर ते कर्मचाऱ्यांची भरती, त्यांची सिलेक्शन, त्यांचे व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट आणि त्यांचे ट्रेनिंग यांच्यावरती ट्रेनिंग बिझनेस फर्म कशी डेव्हलप करता येईल, त्याचबरोबर कल्चर या संबंधित ह्युमनशी रिलेटेड ऑल फंक्शनचा रिलेशन, त्याचबरोबर जे सिनियर्स ऑफिसर्स असतात त्यांना योग्य ते ॲडवाईस देणे, त्याचबरोबर ऑर्गनायझेशनमधील लोकांवर त्यांच्या फायनान्शियल म्हणजे आर्थिक नियोजन आणि जे काही काम किंवा ते फंक्शन्स करत आहेत त्यांच्या बाबतीत योग्य तो डिसिजन घेण्यासाठी या सर्वांचा जे काय आपलं ह्युमन रिसोर्स आहे मॅनेजमेंट हे केले जाते. म्हणजे इन ब्रीफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा पूर्णपणे डेव्हलपमेंट करण्याचे काम हे प्रत्येक ऑर्गनायझेशन करीत असते. जर ह्युमन रिसोर्सची डेव्हलपमेंट झाली तर आपले बिझनेस ऑर्गनायझेशन योग्य प्रकारे रन होऊ शकते, योग्य प्रकारे ते त्यांचे जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत, गोल आहेत ते अचीव करू शकतात. यासाठी योग्य तो एम्प्लॉयर्स तो निवडणे, त्याचे रिक्रुटमेंट करणे, सिलेक्शन करणे, त्यांना ट्रेनिंग देणे, डेव्हलपमेंट करणे आणि त्यांचे जे काही फायनान्शियल्स जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते देखील सॉल्व करणे हे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनचे काय आहे मेन फंक्शन आहे. मॅनेजमेंट म्हणजे काय तर लोकांकडून काम करून घेण्याची एक कला. मॅनेजमेंट मीन्स लोकांकडून काम करून घेण्याची एक कला, एक आर्ट. मॅनेजमेंट ही कन्सेप्ट ही संकल्पना फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. ही अत्यंत जुनी अशी कन्सेप्ट आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही मॅनेजमेंटची एक वैशिष्ट्यपूर्ण व स्वतंत्र इंडिपेंडन्सी अशी एक ब्रँच आहे, एक शाखा आहे. ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉयर्स असतात, जे काम करतात, त्यांचे मॅनेजमेंट, त्यांचे व्यवस्थापन करणेच म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट होय. प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉयर्स असतात ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय तर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे ह्युमन्स असतात त्यांचे योग्य प्रकारे त्या ह्युमन रिसोर्सचा योग्य प्रकारे मॅनेजमेंट करणे म्हणजेच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट होय. परंतु त्याची डीपली त्याचा विचार करायचा म्हटले, त्याचे डेफिनेशन करायची म्हटले तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे आपल्या बिझनेससाठी लागणारे जे काही मनुष्यबळांचे आहे त्यांचे योग्य त्या रीतीने रिक्रुटमेंट करणे, त्यांचे सिलेक्शन करणे, त्यांना प्रॉपर ट्रेनिंग देणे आणि त्यांचे डेव्हलपमेंट, त्यांचा विकास करणे, या सर्व फंक्शन्स म्हणजेच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट होय. यामध्ये योग्य तो एम्प्लॉयर्स मिळवण्यापासून तर त्या एम्प्लॉयर्सचा विकास, त्याची डेव्हलपमेंट करण्यापर्यंत जे काही एकदम जाणीवपूर्वक केअरफुली असे प्रयत्न यामध्ये केले जातात. कारण जो काय एम्प्लॉयर्स आहे तो प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनचा
एक काय असते, असेट्स असते. ओके, ह्युमन रिसोर्स हा प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनची एक असेट आहे. यावरून ह्युमन हा बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी किती इम्पॉर्टंट आहे हे दिसून येते. जे काय आपले बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये अनेक फंक्शन्स केले जातात. मग अशा उपक्रमात जे काही साधनसामग्री, जे काही रिसोर्सेस उपलब्ध असतात, त्या साधनसामग्रीच्या उत्पादन क्षमतेचा जास्तीत जास्त पुरेपूर उपयोग करून घेण्याचे, जे काही रिसोर्सेस आहेत त्यांचा युटिलाइज हा मॅक्सिमम होण्यासाठी, त्यांचा उपयोग जास्तीत जास्त करून घेण्यासाठी ह्युमन रिसोर्स हेल्प करते. त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या थ्रू आपण असे रिसोर्सेस योग्य प्रकारे युटिलायझेशन करण्याचे काम केले जाते. वस्तूचे जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस आपण प्रोड्यूस करणार आहे त्यांचे प्रोडक्शन जास्तीत जास्त करण्यासाठी या ह्युमन रिसोर्सचा वापर केला जातो व आपल्या प्रोडक्टचे प्रोडक्शन वाढवण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. या ह्युमन रिसोर्सना हँडल करण्याचे काम म्हणजे खूप अवघड व गुंतागुंतीचे काम असते. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याला मॅनेजमेंटमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. बिझनेस करायचा असेल, तो चालवायचा असेल तर त्याला लँड, मशिनरीज, कॅपिटल अँड लेबर्स यांची गरज असते. पण लँड, मशिनरीज, कॅपिटल या निर्जीव घटक आहेत. परंतु लेबर हा सजीव घटक आहे. तो आपल्या बिझनेसचा काय असतो, एक आत्मा असतो. जर बिझनेसमध्ये लेबरच नसतील तर आपला बिझनेस काहीच कामाचा नसतो. कारण बिझनेस हँडल करायचा म्हटले की नुसतेच कॅपिटल, मशिनरीज असून चालत नाही, तर त्याला हँडल करणे गरजेचे असते. म्हणून अशा ठिकाणी त्या लेबरची आवश्यकता असते. म्हणून मॅनेजमेंटमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. लोकांकडून काम करून घेण्याची कला एक आर्ट म्हणजे मॅनेजमेंट. मॅनेजमेंटचा संबंध लोकांच्या कामाशी येतो. लोकांना मोटिवेट म्हणजे प्रोत्साहित करून त्यांची पुरेपूर कार्यक्षमता वापरून जी काही गोल्स, ऑब्जेक्टिव्स ठरवले आहेत ती फुलफिल करण्यासाठी, ती अचीव करण्यासाठी, ती उद्दिष्टांपर्यंत पूर्वनिर्धारित जे आपण बिझनेस स्टार्ट करतो त्यावेळेस जी उद्दिष्टे ठरवलेली असतात ती कंप्लीट करण्यासाठी मॅनेजमेंट ही यंत्रणा अशा प्रकारची काम करीत असते. LPG मीन्स लिबरलायझेशन, प्रायव्हेटलायझेशन आणि ग्लोबलायझेशन यामुळे इंडस्ट्रियलायझेशन सिच्युएशन झपाट्याने बदलत आहे. यामध्ये इंटरनॅशनल, मल्टीनॅशनल या कंपनीचे नेटवर्किंग मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेले आहे. जसजसा इंडस्ट्रियलचा उद्योग संस्थांचा एक्सपान्शन अशा बिझनेस ऑर्गनायझेशन एक्सपांड होत आहेत, त्यांचा विस्तार वाढत आहे, तसतसे मॅनेजमेंट जे काय आपले व्यवस्थापन आहे त्याच्याविषयी देखील अनेक क्वेश्चन्स त्यांचे नेचर हे अधिकच तीव्र होऊ लागलेले आहेत. अनेक क्रिटिकल इश्यू यामध्ये निर्माण झाले आहेत. मग मॅनेजमेंटविषयी ज्या काही डिफिकल्टीज असतात त्या ह्युमनशी रिलेटेड असतात. अशा सिच्युएशनमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचं इम्पॉर्टन्सी अधिक वाढलेली आहे. या 21st सेंचुरीपासून इंडस्ट्रियल रिलेशन्स या नावाने ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट केले जात आहे. आणि त्यानंतरच ही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही कन्सेप्ट डेव्हलप झालेली आहे. आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येत आपल्या कंट्रीची जेवढी पॉप्युलेशन आहे त्या टोटल पॉप्युलेशनमध्ये जे काही लिटरेचर जे साक्षरतेचे प्रमाण आहे ते जर जास्त असेल तर आपल्या देशाची एम्प्लॉयमेंट हे जास्त असेल. त्याचबरोबर हाय एज्युकेशन घेणाऱ्याची संख्या जास्त असेल. एकूणच गुणात्मक दृष्टीने आपली पॉप्युलेशन अप लेवलला म्हणजे वरच्या पातळीवर असेल तरच कंट्रीमधील जे काही ह्युमन रिसोर्स आहे त्यांचा उपयुक्त व सक्षम आहे असे समजले जाते. त्याचबरोबर बिझनेस ऑर्गनायझेशनमधील जे काही एम्प्लॉयर्स आहे हे गुणात्मकदृष्ट्या व उच्च दर्जाचे असतील तर बिझनेसमधील ह्युमन रिसोर्स बिझनेस डेव्हलप करण्यासाठी व उपयुक्त व सक्षम आहे असे समजले जाते. म्हणून बिझनेस ऑर्गनायझेशनमधील ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करताना योग्य तो कर्मचारी, योग्य तो एम्प्लॉयर
रिक्रूट केला पाहिजे, त्याच्यामधून योग्य तो एम्प्लॉयर निवडला पाहिजे, त्याचं सिलेक्शन केले पाहिजे, त्याला योग्यताप्रमाणे त्याची जशी योग्यता आहे, त्याचे क्वालिफिकेशन आहे, त्याच्याकडे कोणकोणते गुण आहेत, क्वालिटी आहेत, त्याच्यानुसारच त्याचे काय केले पाहिजे, त्याला काम दिले पाहिजे की तो कोणते काम करू शकतो. चांगल्या प्रकारे तो कोणते काम करू शकतो अशा प्रकारचेच काम त्याला दिले जावे. त्याचबरोबर जे काही काम दिलेले काम आहे त्या एम्प्लॉयर्सने एकदम चांगल्या भावनेने चांगल्या निष्ठेने करावे. यासाठी त्या बदल्यात त्या एम्प्लॉयर्सला योग्य ते मोबदला दिला जातो. म्हणजे त्याला सॅलरी दिली जाते. त्याने 100% इफिशियन्सीने ते काम करावे. कोणत्याही प्रकारचे कॉन्फ्लिक्ट्स डिबेट न करता कोऑपरेशन वातावरण एकदम सहकार्याचे वातावरण एन्व्हायरमेंट तयार करावे, तिथे जोपासले जावे. यासाठी या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये अनेक लहान लहान गोष्टींवरती काम केले जाते, जाणीवपूर्वक असे प्रयत्न केले जातात. थोडक्यात सांगायचे म्हटले तर बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे काही एम्प्लॉयर्स आहे त्या ऑर्गनायझेशनमधील मेन असेट असते. ती असेट म्हणजेच बिझनेस ऑर्गनायझेशनमधील एम्प्लॉयर्स हे चांगल्या प्रकारचे मिळविणे, ते टिकविणे व त्यांचा विकास करणे. यासाठी जे काही प्रयत्न केले जातात, या सर्व प्रयत्नांना ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असे म्हटले जाते. त्यानंतर या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या काही डेफिनेशन्स आहेत. तर त्या डेफिनेशन्स काय आहेत आपण ते थोडक्यात पाहूयात. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट manpower management is the function or activity aiding or directing working men and women in maximizing their contribution and satisfaction in employment date order. बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे काही वर्कर्स मेन अँड वुमेन यांचे कॉन्ट्रीब्युशन, यांचे योगदान हे महत्तम राहावे, जास्तीत जास्त राहावे. यासाठी त्यांना ते करीत असलेल्या कामापासून जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शन मिळावे. यासाठी त्यांना मदत करण्याच्या आणि संचलित करण्याच्या फंक्शन्सना ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असे म्हणतात. मॅनपॉवर मॅनेजमेंट इज द फंक्शन ऑर ॲक्टिव्हिटी एडिंग or directing working men and women in maximizing their contribution and satisfaction in employment date order. This is the first definition of human resource management. Now let's see second definition. It is the planning, organizing, directing and controlling of the procurement, development, compensation, integration, maintenance and separation of human resources to the end that individual, organizational and social objectives are accomplished. एडविन फ्लिपो या मॅनेजरल थिंकर्सची ही अत्यंत अशी महत्त्वाची अँड इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. त्यांच्या मते त्यांनी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची जी काही डेफिनेशन केली आहे त्यामध्ये त्यांनी असे सांगितले आहे की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय, तर इट इज द प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डिरेक्टिंग अँड कंट्रोलिंग ऑफ द प्रोक्युरमेंट, डेव्हलपमेंट, कंपेन्सेशन, इंटिग्रेशन, मेंटेनन्स अँड सेपरेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस टू दी end that individual, organizational and social objectives are accomplished. व्यक्तिगत म्हणजे इंडिव्हिज्युअल, संघटनात्मक म्हणजे ऑर्गनायझेशनल अँड सोशल ऑब्जेक्टिव्ज, इट मीन्स सामाजिक उद्दिष्टे. इंडिव्हिज्युअल, ऑर्गनायझेशनल अँड सोशल ऑब्जेक्टिव्ज हे साध्य करण्यासाठी ह्युमन रिसोर्सेस, योग्य तो ह्युमन रिसोर्स आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये मिळविणे, त्यांचे डेव्हलपमेंट करणे, त्यांचा विकास करणे, त्यांचे जे काही इन फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले, त्यापासून काही सुरक्षितता त्यांना मिळाली नाही प्रॉपर, तर त्यासाठी नुकसान भरपाई करणे, त्यांच्यामध्ये एकीकरण करणे, ते टिकवून ठेवणे, त्यांचे सेगमेंटेशन म्हणजे त्यांचे विभाजन करणे, या सर्व गोष्टी साधता याव्यात म्हणून जे काही प्लॅनिंग केले जाते
या सर्व गोष्टीसाठी जे काही प्लॅनिंग केले जाते, जे नियोजन केले जाते, त्याचबरोबर ऑर्गनायझेशनची उभारणी करण्यासाठी ऑर्गनायझेशनची उभारणी करणे आणि त्यांचे नियंत्रण करणे ऑर्गनायझिंग, डिरेक्टिंग, प्लॅनिंग या ऑल ओव्हर फंक्शन्सना ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मानवी संसाधन व्यवस्थापन असे म्हणतात. तर अशा प्रकारे ह्या 2 डेफिनेशन्स आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या काय आहेत त्या पाहिल्या. त्यानंतरची 3rd डेफिनेशन आहे ते आहे लेबर रिसोर्सेस मॅनेजमेंट इज labor resources management is an extension of general management, that of prompting and stimulating every employee to make his fullest contribution to the purpose of the business objectives complete करण्यासाठी आपली जे काही बिझनेस ऑब्जेक्टिव्स आहेत ते फुलफिल करण्यासाठी, कंप्लीट करण्यासाठी प्रत्येक एम्प्लॉयर्सचे कॉन्ट्रीब्युशन, त्यांचे योगदान हे जास्तीत जास्त राहावे आणि ते जे काही काम करत आहेत त्या कामापासून त्यांना जास्तीत जास्त समाधान मिळावे, त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळावे, यासाठी त्यांना प्रोमोट करण्यासाठी त्यांना ते काम करण्यासाठी, प्रवृत्त करण्यासाठी, प्रोमोट करण्यासाठी मॅनेजमेंट एक्सटेन्शन म्हणजेच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट होय. तर या ऑल डेफिनेशन्सवरून आणि आपण जे काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे जे काही मिनिंग पाहिले आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे आपण जे त्याचा अर्थ पाहिला त्याच्यावरून असे दिसून येते की बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये विविध लेवलवरती कार्यरत असणाऱ्या ह्युमन पॉवर्स रिलेटेड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचं हे काय आहे, एक फंक्शन आहे, त्याच्याशी रिलेटेड हे कार्य आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे योग्य तो एम्प्लॉयर्स रिक्रूट करणे, रिक्रूट केलेला एम्प्लॉयर्स योग्य तो निवडणे, त्याचं सिलेक्शन करणे, त्यांना योग्य त्या प्रकारे ट्रेनिंग देऊन त्यांचा डेव्हलपमेंट करणे, त्यांचा विकास करणे व आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये टिकवून ठेवणे व त्याला तो जो काही काम करत आहे त्याचा योग्य तो मोबदला देणे आणि त्यासाठी मॅनेजमेंटची जी काही कोर प्रिन्सिपल्स आहेत त्यांचा वापर करणे म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट होय. तर त्यानंतर आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये फंक्शन्स, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये कोणकोणते फंक्शन्स हे करावे लागतात, तर ते फंक्शन्स कोणते आहेत त्यांचा स्टडी आपण आज या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर फंक्शन्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, तर या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे फंक्शन्स कोणते आहे, तर दीज आर द 2 टाईप्स ऑफ द फंक्शन्स. फर्स्ट इज द मॅनेजरियल फंक्शन्स अँड सेकंड इज ऑपरेटिव्ह फंक्शन्स. फंक्शन्स हे 2 टाईप्सचे आहेत, एक आहे मॅनेजरियल फंक्शन्स आणि दुसरे आहे ऑपरेटिव्ह फंक्शन्स. मग मॅनेजरियल फंक्शन्समध्ये देखील सुद्धा त्यांचे मॅनेजरियल फंक्शन्सचे देखील क्लासिफिकेशन केले जाते. त्यामध्ये प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डिरेक्टिंग आणि कंट्रोलिंग. मॅनेजरियल फंक्शन्सचे क्लासिफिकेशन हे प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डिरेक्टिंग आणि कंट्रोल या फंक्शन्समध्ये केले जाते. आणि ऑपरेटिव्ह फंक्शन्समध्ये एम्प्लॉयमेंट, ह्युमन रिसोर्सेस, डेव्हलपमेंट, कंपेन्सेशन, ह्युमन रिलेशन्स आणि इंडस्ट्रियल रिलेशन्स हे फंक्शन्स ऑपरेटिव्ह फंक्शन्समध्ये असतात. ते त्यांना कार्य पार पाडावे लागतं. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे 2 टाईप्सचे फंक्शन्स आहेत, एक आहे मॅनेजरियल फंक्शन्स, दुसरे आहे ऑपरेटिव्ह फंक्शन्स. तर हे फंक्शन्स आपण या डायग्रामनुसार समजून घेण्याचा प्रयत्न करूया. फंक्शन्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. 2 टाईप्स आर द फंक्शन्स. फर्स्ट इज द मॅनेजरियल फंक्शन्स. मॅनेजरियल फंक्शन्स. सेकंड इज ऑपरेटिव्ह फंक्शन्स. तर मॅनेजरियल फंक्शन्समध्ये कोणकोणती कामे करावी लागतात, तर त्यामध्ये प्लॅनिंग करणे, ऑर्गनायझिंग, डिरेक्टिंग अँड कंट्रोलिंग ह्या 4 टाईप्सची फंक्शन्स हे मॅनेजरियल फंक्शन्समध्ये करावे लागतात. आणि ऑपरेटिव्ह फंक्शन्समध्ये एम्प्लॉयमेंट, ह्युमन रिसोर्सेस, डेव्हलपमेंट, कंपेन्सेशन, ह्युमन रिलेशन्स, इंडस्ट्रियल रिलेशन्स, रिसेंट ट्रेंड्स इन HRM. इट मीन्स ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. अशा प्रकारचे फंक्शन्स हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केले जातात. नाव लेट्स सी वन बाय वन. फर्स्ट फंक्शन्स इन मॅनेजरियल फंक्शन्स.
The functions of human resource management classified into two categories, managerial functions and operative functions. ओके, तर जी काही आपली ठरवलेली उद्दिष्टे असतात ते साध्य करण्यासाठी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला काही निश्चित स्वरूपाची कामे पार पाडावी लागतात. याचाच अर्थ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट यांचे ऑब्जेक्टिव्ज आणि फंक्शन्स यांचा परस्पर संबंध आहे. अशी ऑब्जेक्टिव्स पूर्ण करण्यासाठी त्यांना पूरक ठरतील अशा प्रकारची कामे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला करावी लागतात. इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्टिव्ज साध्य करण्यासाठी एम्प्लॉयर्सना योग्य ते ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण देणे, त्यांच्या कामाचे मूल्यमापन करणे म्हणजे परफॉर्मन्स अप्रायझल, त्यांच्या क्वालिफिकेशननुसार त्यांना काम सोपवणे, त्या बदल्यात त्यांना योग्य मोबदला देणे अशी व अशा अनेक प्रकारची कामे या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटना करावी लागतात. त्यामुळे अशा कामांमध्ये एम्प्लॉयर्सचे योगदान वाढत असते. त्यांना ते जे काही काम करीत आहेत त्यापासून त्यांना जास्तीत जास्त प्रेरणा मिळणे, मोटिवेशन देणे व केलेल्या कामाचे समाधान मिळणे अशा अनेक कामामुळे एम्प्लॉयर्सचा जो काही ग्रुप आहे, जो काही क्लास आहे, त्यांचे बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये काम सोडून जाण्याचे प्रमाण कमी होत असते. म्हणून एम्प्लॉयर्सच्या हितासाठी त्यांचे वेलफेअर व्हावे यासाठी जे काही फंक्शन्स करावे लागतात त्यांचे या मॅनेजर फंक्शन्समध्ये आणि ऑपरेटिव्ह फंक्शन्समध्ये एक फंक्शन्स पार पाडावे लागतात. सोशल सामाजिक दृष्टिकोनातून काम करताना ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला बिझनेस रिलेटेड जे काही रूल्स आहेत, जे काही कायदे आहेत त्या प्रामाणिकपणे त्यांचे फॉलो करणे, ते नियमांचे पालन करणे, जे काही गव्हर्नमेंटचे त्याचबरोबर आपले यांसारख्या एक्सटर्नल ऑर्गनायझेशनचे काही सुयोग्य संबंध राखणे अशी व अशा अनेक प्रकारचे अशा स्वरूपाची कामे करावी लागतात. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये ऑपरेटिव्ह फंक्शन्स हे प्रभावीपणे पार पाडावे लागतात. बिझनेससाठी लागणारे ह्युमन रिसोर्स यांचे प्लॅनिंग, त्यांचे सिलेक्शन, ट्रेनिंग एक्सेट्रा स्वरूपाचे फंक्शन्स करावे लागतात. एम्प्लॉयर बिझनेस त्याची रिक्रुटमेंट झाल्यापासून तो बिझनेस ऑर्गनायझेशन सोडून जाईपर्यंत त्याच्याशी संबंधित सर्व कार्ये वेळोवेळी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला करावी लागतात. या कामाचे क्लासिफिकेशन ही 2 कॅटेगरीजमध्ये केले जाते, मॅनेजरियल फंक्शन्स आणि ऑपरेटिव्ह फंक्शन्स. मॅनेजरियल म्हणजे व्यवस्थापकीय कार्य आणि ऑपरेटिव्ह फंक्शन्स म्हणजे संचालनात्मक कार्य. तर त्या मॅनेजरल फंक्शन्समधील मॅनेजमेंटमधील जे काही त्यांचे कोर फंक्शन्स आहे ते ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला पार पाडावे लागतात. बिझनेस फर्ममधील ह्युमन फॅक्टर्स जो काय आपला कर्मचारी आहे, जो एम्प्लॉयर्स आहे, त्याच्या संबंधित त्याच्याशी रिलेटेड ऑल फंक्शन्स प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट वापरून उपयोगात आणून ही मॅनेजरल फंक्शन्स पार पाडली जातात. तर त्यामध्ये प्लॅनिंग ऑर्गनायझिंग, डिरेक्टिंग, कंट्रोलिंग अँड कोऑर्डिनेटिंग अशा प्रकारची कामे फंक्शन्स करायला. त्यातला फर्स्ट आहे तो आहे प्लॅनिंग. मग प्लॅनिंग फंक्शन्स काय आहे तर ते आपण थोडक्यात पाहू. तर प्लॅनिंग इज अ predetermined course of action. Planning pertains to formulating strategies of personnel programs and changes in advance that will contribute to the organizational goals. In other words, it involves planning of human resources requirements, recruitment, selection, training, etc. It also involves forecasting of personnel needs, changing values, attitudes and behavior of employees and their impact on the ऑर्गनायझेशन. प्लॅनिंग म्हणजे काय तर नियोजन. मग असे नियोजन कशासाठी केले पाहिजे तर एम्प्लॉईजचे योग्य प्रकारे त्यांनी काम केले पाहिजे यासाठी. आपली जी काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये प्लॅनिंग म्हणजेच नियोजन हे मॅनेजमेंटमधील फर्स्ट अँड मेन फंक्शन आहे. फर्स्ट अँड मेन फंक्शन आहे ते आहे प्लॅनिंग. आपले बिझनेस ऑर्गनायझेशनची जी काही गोल्स आहेत, जी ऑब्जेक्टिव्स आहेत ते अचीव करण्यासाठी, फुलफिल करण्यासाठी अनेक प्लॅन्स तयार केले जातात. यामध्ये प्लॅनिंगवरती हे मॅनेजर फंक्शन्स डिपेंड असते. प्लॅनिंगमुळे जी काही उद्दिष्टे, जी काही ऑब्जेक्टिव्स ठरवलेली असतात ती फुलफिल करणे, अचीव करणे सोपे होते.
प्लॅनिंग ही एक अनेक ऑप्शनमधून योग्य तो ऑप्शन निवडण्याची, सिलेक्ट करण्याची प्रोसेस आहे. ओके, विविध मेथड्स, फंक्शन्स यामधून योग्य मेथड, ओके, राईट मेथड, फंक्शन सिलेक्ट करणे म्हणजेच प्लॅनिंग. फ्युचरमधील अनेक गोष्टींचा, अनेक गरजांचा अगोदरच विचार करण्याची एक प्रोसेस आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये प्लॅनिंग करताना एम्प्लॉयज रिलेटेड, ओके, अनेक जे काही त्यांच्या नीड्स आहेत हे निश्चित करणे, ओके, त्याचबरोबर एम्प्लॉयजबरोबरची जी काही पॉलिसीज आहेत, जी काही स्ट्रॅटर्जी आहे ती योग्य त्या रीतीने ठरविणे, एम्प्लॉयर प्राप्त करण्यासाठी अनेक सोर्सेस हे लक्षात घेणे, ऑब्जेक्टिव्स ठरविणे, त्यांना ट्रेनिंग देणे, त्याचबरोबर एम्प्लॉयर्सना, ओके, वेजेस अँड सॅलरीविषयी त्यांची जी काही पॉलिसी आहे ती योग्य प्रकारची ठरवणे, अशा अनेक विषयाचे, ओके, अशा अनेक गोष्टींचे प्लॅनिंग, त्याचे थिंकिंग यामध्ये केले जाते. तर अशा प्रकारे मॅनेजरल फंक्शन्समध्ये प्लॅनिंग हे अत्यंत मोस्ट इम्पॉर्टंट असे फंक्शन आहे. नेक्स्ट आहे ऑर्गनायझिंग. तर ऑर्गनायझिंग म्हणजे काय? An organization is a means to an end. It is essential to carry out the determined course of action. In the words of J.C. Massey, an organization is a structure and a process by which a cooperative group of human beings allocates its tasks among its members, identifies relationship and integrates its activities towards common objective. Complex relationships exist between the specialized departments and the general departments, as many top managers are seeking the advice of the personnel manager. Thus, an organization establishes relationships among the employees so that they can collectively contribute to the attainment of company goals. ऑर्गनायझिंगला मराठीमध्ये संघटन असे म्हणतात. मग ऑर्गनायझिंग इट इज अ सेकंड मेन फंक्शन्स ऑफ मॅनेजरल फंक्शन्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील मेन फंक्शन्स, ओके, सेकंड मेन फंक्शन्स आहे ते आहे ऑर्गनायझिंग. कार्यक्षम संघटना उभारल्याशिवाय बिझनेस इफेक्टिव्ह होऊ शकत नाही, ते इफेक्टिव्ह ठरत नाही. ओके, त्यासाठी सक्षम ऑर्गनायझेशन हा सक्सेसफुल बिझनेसचा काय आहे? बेस आहे, त्याचा आधार असतो. पीटर ड्रक्कर यांच्या अकॉर्डिंग ऑर्गनायझिंग म्हणजे बिझनेसला, ओके, जो काय बेस आहे तोच नसेल तर मॅनेजमेंटमधील कोणत्याही, ओके, फील्डमधले फंक्शन्स हे निरर्थक ठरते. म्हणून बिझनेसमधील सर्व कामांची आणि त्यांच्या परस्पर संबंधांची चौकट केली जाते, त्यालाच ऑर्गनायझिंग असे म्हणतात. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या सर्वांचे स्वरूप, त्यांचे नेचर लक्षात घेऊन ऑर्गनायझिंग फंक्शन केले जाते. ओके, निराळ्या अनेक कामांचे योग्यरित्या सेगमेंटेशन करणे, त्यांचे क्वालिफिकेशननुसार, त्यांची एलिजिबिलिटीनुसार, त्यांच्या पात्रतेनुसार रिस्पॉन्सिबिलिटी हे निश्चित करणे आणि ठरवलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी इन्फॉर्मल रिलेशन्सची चेन, ओके, एक साखळी तयार करणे म्हणजे ह्युमन रिसोर्सच्या उभारणीच्या दृष्टीने ही सगळी फंक्शन्स या ऑर्गनायझिंगमधून मॅनेजरला करावे लागतात. त्यानंतरचे फंक्शन आहे ते आहे डिरेक्टिंग. तर डिरेक्टिंग म्हणजे काय? तर मॅनेजमेंट हे त्यांचे जे काही सहाय्यक आहेत यांच्यातील गायडन्स, सुपरवायझर, कोऑपरेशन, कम्युनिकेशन, ओके, करण्याची प्रोसेस म्हणजे डिरेक्टिंग होय. द नेक्स्ट लॉजिकल फंक्शन आफ्टर कम्प्लिटिंग प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग इज द एक्झिक्युशन ऑफ द प्लॅन. ओके, आपलं प्लॅनिंग झाल्यानंतर, ऑर्गनायझिंग झाल्यानंतर त्यानंतरचे मेन फंक्शन ते आहे डिरेक्टिंग. द बेसिक फंक्शन ऑफ पर्सनल मॅनेजमेंट ॲट एनी लेवल इज मोटिवेटिंग, कमांडिंग, लीडिंग अँड ॲक्टिवेटिंग पीपल. ओके, the basic function of personnel management at any levels: motivating, commanding, leading and activating people. The willing and effective cooperation of employees for the attainment of organizational goals is possible through proper direction. Tapping the maximum potentialities of the people is possible through motivation and command.
Coordination deals with the task of blending efforts in order to ensure successful attainment of an objective. The personnel manager has to coordinate various managers at different levels as far as personal functions are concerned. तर डिरेक्टिंग म्हणजे काय? ओके, मार्शल ई डिमॅक यांच्या मते डिरेक्टिंग म्हणजे जो काय आपले ॲडमिनिस्ट्रेशन आहे, ओके, हा एक त्याचा आत्मा असतो ज्यात कारणांचा शोध घेणे, त्यांना ऑर्डर देणे, लीडर उपलब्ध करणे इत्यादींचा समावेश यामध्ये केला जातो. डिरेक्टिंग इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन्स ऑफ मॅनेजरल फंक्शन्स. जे काय आपले एम्प्लॉयर्स, ओके, अवेलेबल एम्प्लॉयर्सची इफिशियन्सी वाढवण्यासाठी किंवा त्यांच्याकडे असलेल्या एनर्जीचा उपयोग करून घेण्यासाठी त्यांना मोटिवेट करणे, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेणे, त्यांचे जे काही डिफिकल्टीज असतील त्या समजून घेणे आणि इफेक्टिव्ह लिडरशिप आवश्यक असते. या दृष्टीने हे मॅनेजरल फंक्शन्स अत्यंत महत्त्वाचे, मोस्ट इम्पॉर्टंट असते. त्यानंतरचे फंक्शन आहे ते आहे कंट्रोलिंग. कंट्रोलिंग म्हणजे काय? तर नियंत्रण करणे. मग आफ्टर प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग अँड डिरेक्टिंग various activities of personnel management, the performance is to be verified in order to know that the personnel functions are performed in conformity with the plans and directions of an organization. Controlling also involves checking, verifying and comparing of the actuals with the plans, identification of deviations if any correcting of identified deviations. Action and operation are adjusted to predetermined plans and standards through control. Auditing training programs, analyzing labor turnover records, directing moral surveys, conducting separate interviews are some of the means for controlling the personnel management function and making it effective. ओके, आपलं फर्स्ट फंक्शन होते मॅनेजर फंक्शन्समधील प्लॅनिंग, ओके, म्हणजे नियोजन करणे, ऑर्गनायझिंग म्हणजे संघटित करणे, त्यानंतर डिरेक्टिंग. तर ह्या 3 फंक्शन्स करून झाल्यानंतर, ओके, पर्सनल मॅनेजरला कंट्रोलिंग हे फंक्शन्स, ओके, मॅनेजरमधील फंक्शन्स पार पाडावे लागते. याच्यामध्ये, ओके, जे काही आपण प्लॅन केले आहे त्याच्यानुसार योग्य ते काम केले जात आहे की नाही याचे व्हेरिफिकेशन, ओके, त्याचे चेकिंग, ओके, केले जाते. ओके, आपण ज्या प्रकारे जे काही प्लॅन्स केले होते त्यानुसार काम केले जात आहे की नाही याचे कम्पेअर त्या कामांसोबत केले जाते. कंट्रोलिंग इज अ कोर फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. ओके, जी काय आपली उद्दिष्टे आहेत, जी काय ऑब्जेक्टिव्ज आहेत ते अचीव करण्यासाठी एम्प्लॉयरचे, वर्कर्सचे जे काही कामाचे मूल्यमापन करणे, त्यांच्या कामातील प्रॉब्लेम समजून घेणे व त्यांच्या कामात, ओके, सुधारणा करणे यासाठी कंट्रोलिंग केले जाते. प्लॅनिंग केल्यानुसार सर्व ऑब्जेक्टिव्ज साध्य झाली पाहिजेत, असे सर्व पॉलिसीज योग्यरित्या फुलफिल झाल्या पाहिजेत, म्हणून यासाठी त्या ठिकाणी कंट्रोलिंग फंक्शन्स केली जाते. यामध्ये एम्प्लॉयर्सच्या कामाचे स्टँडर्ड निश्चित केली जाते, वर्कर्सने केलेल्या कामाचे स्टँडर्डायझेशन केले जाते, ठरवलेल्या स्टँडर्डनुसार, ओके, ज्यांनी काही तेवढे लिमिट ठरवले, जे प्रमाण ठरवलं आहे त्याच्यानुसार प्रत्यक्ष स्वरूपात, ओके, इन रिॲलिटीमध्ये त्याचे प्रॅक्टिकलमध्ये काम हे केले जात आहे की नाही यांचे कंपॅरिझन केले जाते, दोघांची तुलना केली जाते. असा डिफरन्स का झाला, ते सक्सेस का होऊ शकले नाही याचे रिझन्स देखील यामध्ये फाइंड आउट केली जातात आणि त्यांची ॲबिलिटी, ओके, वर्कर्सची, एम्प्लॉयरची ॲबिलिटी ही इम्प्रूव्हमेंट व्हावी, त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी योग्य त्या पॉलिसीज ठरवले जातात, योग्य त्या उपाययोजना केले जातात. इफेक्टिव्ह कंट्रोलिंगसाठी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला विशिष्ट कार्यपद्धतीचा, मेथडचा वापर करावा लागतो. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, ओके, आपण पेपर नंबर 1 याचा स्टडी करत आहोत. आपल्या पेपर नंबर 1चे टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. त्यामध्ये आज आपण युनिट नंबर 1 हा स्टार्ट केला आहे. त्याचे आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही कन्सेप्ट काय आहे त्याचा अत्यंत डिटेलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे. त्यामध्ये मी तुम्हाला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट काय हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर त्याची डेफिनेशन्स कोणकोणत्या होत्या, ओके, वेगवेगळ्या जे काही मॅनेजमेंटवर जे काही थिंकर्स आहेत त्यांनी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय त्याचे डेफिनेशन्स त्यांच्या मते केले आहेत, ते देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि
ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट यांचे योग्य त्या प्रकारे डेव्हलपमेंट व्हावी यासाठी ओके ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटने वेगवेगळे फंक्शन्स पार पाडले जातात. ते फंक्शन्स होते मॅनेजरल फंक्शन्स आणि ऑपरेटिव्ह फंक्शन्स. तर आज आपण या लेक्चरमध्ये मॅनेजरल फंक्शन्स कोणकोणती आहेत, ती कशासाठी केली पाहिजेत, ते कशा प्रकारे काम केलं ते याचा देखील स्टडी यामध्ये केला आहे. ओके, थँक्यू.